विजय थलपती हे गेली अनेक वर्ष तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. प्रचंड चाहता वर्ग, सलग यशस्वी चित्रपट आणि अलीकडंच राजकारणात प्रवेश या सगळ्यांमुळे ते सतत चर्चेत असतात. पण यावेळी चर्चा त्यांच्या चित्रपटामुळे नाही, तर वैवाहिक आयुष्यामुळे सुरू झाली आहे. विजय यांची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 27 वर्षाचा संसार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. संगीताने विभक्त होण्यामागे पतीकडून झालेलं कथित प्रतारणेचा आरोप केल्याचं बोललं जात आहे. मात्र तिने कोणत्याही अभिनेत्रीचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नाही. तरी सामाजिक माध्यमावर विजय यांचं नाव त्यांच्या सहकलाकार त्रिशा कृष्णन यांच्याशी जोडलं जात आहे. त्रिशा कृष्णन ही दक्षिण भारतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. तिने तात्काळ तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केल्याचं समोर आलं आहे. 1999 साली प्रदर्शित झालेल्या जोडी या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं. मात्र प्रभास सोबतच्या विश्रम या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यानंतर गल्ली, सामी, आरू यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये ती झळकली. 2010 साली तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल टाकलं आणि अक्षय कुमारसोबत खट्टा मीठा या चित्रपटात काम केलं. अलीकडच्या काळात तिने अनेक मालिकांमध्ये लोकप्रियता पुन्हा शिखरावर पोहोचली. त्यानंतर तिच्या मानधनात मोठी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ती कोट्यवधी रुपयाचं मानधन घेते. जाहिराती आणि ब्रँड प्रचारासाठीही तिची मोठी कमाई होते. विजय आणि त्रिशा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. अलीकडे प्रदर्शित झालेल्या लिओ या चित्रपटानंतर दोघांची मैत्री आणि जवळीक याबाबत सामाजिक माध्यमांवर अनेक प्रश्न रंगू लागले. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय किंवा त्रिशा या दोघांपैकी कोणीही या अफेअरवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. घटस्फोटाच्या अर्जामागील खरी कारण काय आहेत याबाबतही अधिकृत निवेदन समोर आलेलं नाही. चित्रपटसृष्टीत कलाकारांची नावं सहकलाकारांशी जोडली जाणं हे नवीन गोष्ट नाही. लोकप्रियता जितकी मोठी तितके अफवा अधिक वेगाने पसरतात. त्यामुळे केवळ सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांवरून निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. दुसरीकडे विजय सध्या राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. ते आगामी निवडणुकीसाठी तयारी करत आहे. अशा वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेली चर्चा त्यांच्या राजकीय प्रवासावर परिणाम करू शकते. अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडं 27 वर्षाचा संसार, दुसरीकडं चित्रपट आणि राजकारणातील व्यस्त कारकिर्दी. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीनं बातमी मांडणं. घटस्फोटाची प्रक्रिया ही दोन व्यक्तींमधील वैयक्तिक बाब असते. त्यामागील कारण केवळ संबंधित व्यक्तींनाच पूर्णपणे माहिती असतात. त्यामुळे अफवांवर आधारित आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही. आगामी काळात विजय आणि संगीता यांच्याकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झाली तरच या प्रकरणाचं खरं चित्र समोर येईल. तोपर्यंत सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांकडे सावध दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. एकूणच दक्षिण चित्रपटसृष्टीतील या घडामोडींनी मोठी खळबळ उडवली आहे. चाहत्यांच्या भावना, राजकीय परिणाम आणि चित्रपटसृष्टीतील समीकरण या सगळ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. पुढील काही दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आणि विजय थलपती यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.